डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार आहे। डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीच्या दरम्यान 25 वर्षीय सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवरती हलगर्जीपणाचा आरोप करत या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। 48 तासांनंतरही मृतदेह ताब्यात घेतलेला नाहीये। रुग्णालयाच्या बाहेर संतापलेल्या नातेवाईकांनी ठिय्या धरला। दोषी डॉक्टरांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह आपण ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका या महिलेच्या नातेवाईकांनी घेतलेली आहे। प्रसूतीनंतर रक्तस्राव झाल्यानं डॉक्टरांनी गर्भाशयाची पिशवी काढून टाकली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलेला आहे। ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी इथे तैनात करण्यात आलेली आहे। अजून आम्हाला न्याय भेटत नाही। अजून माझी बायकोची बॉडी तिथं पडलेली आहे। हे पोलीस प्रशासन आम्हाला फक्त दबाव टाकते, आम्हाला न्याय अजून पण भेटला नाही। माझं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत न्याय भेटणार तोपर्यंत मी इथून उठणार नाही। या डॉक्टरनं FIR झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही। पोलीस फक्त आमचं इथे त्या प्रोटेक्शन नाव नंबर लिहून घेतात। कशामुळे? आम्ही काय केले? आमची तुम्ही गुन्हा काय दाखल करत नाही? त्या डॉक्टरांनी न विचारता माझी परमिशन घेता माझ्या बायकोची पिशवी काढून फेकली का? माझं म्हणणं एकच आहे, मला न्याय द्या, मी त्याशिवाय इथून उठणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।